गावाच्या टोकाला एक जुनं मातीचं घर होतं. पावसाळ्यात भिंती ओलसर व्हायच्या. उन्हाळ्यात छपरातून गरम हवा खाली यायची. पण त्या घरात माया होती, आईची माया. त्या घरात राहत होती सावित्री आणि तिचा एकुलता एक मुलगा अर्जुन. अर्जुन साधा नव्हता, तो हुशार होता, स्वप्नाळू होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या आईवर जीव टाकायचा. अर्जुन लहान असताना गावात सगळे म्हणायचे, हा पोरगा मोठा होऊन काहीतरी मोठं करणार. सावित्री ते ऐकून मनातल्या मनात फुलायची. तिचं आयुष्य कष्टात गेलं होतं. नवरा दारूच्या आहारी गेलेला, काम नाही, जबाबदारी नाही आणि एक दिवस तर तो घर सोडून कायमचा निघून गेला. त्या दिवसापासून सावित्रीचं आयुष्य एकट्याचं झालं. सावित्रीने ठरवलं होतं, माझ्या आयुष्याने काही दिलं नाही, पण माझ्या मुलाच्या आयुष्यात मी काही कमी पडू देणार नाही. ती शेतमजुरी करायची, लोकांच्या घरात भांडी घासायची, कधी उपाशी झोपायची, पण अर्जुनला कधी उपाशी ठेवलं नाही. अर्जुन शाळेत हुशार होता. शिक्षक त्याचं कौतुक करायचे. त्याला शहरात कॉलेजला पाठवायची संधी होती. पण इथूनच आईची एक चूक सुरू झाली. सावित्रीने अर्जुनला अतिरिक्त प्रेम दिलं. ती त्याला कधीही नकार देत नसे. अर्जुन चुकला, असू दे, पोर आहे. अर्जुनने अभ्यास टाळला, खूप थकला असेल. अर्जुन खोटा बोलला, बाहेरचं वाईट जग आहे, माझा मुलगा नाही वाईट. हळूहळू अर्जुनला वाटायला लागलं, आई आहे ना, सगळं माफ होणारच. शहरात कॉलेजला गेल्यावर अर्जुन बदलायला लागला. नवे मित्र, नवी सवय आणि हळूहळू वाईट मार्ग. पहिल्यांदा सिगरेट, मग दारू, मग अभ्यास बुडू लागला. कॉलेजमधून एक दिवस फोन आला, तुमचा मुलगा कॉलेजला नियमित येत नाही. सावित्री घाबरली. ती लगेच शहरात गेली. अर्जुन समोर उभा होता, मान खाली घातलेली. कोणीही आई असती तर ओरडली असती, कोणीही आई असती तर कठोर झाली असती. पण सावित्रीने काय केलं? तिने अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, काही चूक नाही रे, आई आहे ना, तीच चूक. अर्जुन कॉलेजमधून नापास झाला, पण घरी सांगितलं नाही. सावित्री शेजाऱ्यांना सांगायची, माझा मुलगा शहरात खूप चांगलं करतोय. एक दिवस सत्य उघड झालं. कॉलेजमधून पत्र आलं, अर्जुन पाटील याला कॉलेजमधून काढून टाकण्यात येत आहे. सावित्रीच्या हातातून पत्र खाली पडलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती अर्जुनला समोर बसून विचारलं, हे काय आहे? अर्जुनने डोळे चुकवले. आई, थोडी चूक झाली. ती पुन्हा माफ करायला निघाली, पण नियती आता थांबणार नव्हती. अर्जुन बेरोजगार झाला होता. वाईट मित्र वाढले होते. घरात पैसे कमी पडू लागले. सावित्री अजून कष्ट करायला लागली, पण अर्जुन सुधारायला तयार नाही. गावात लोक कुजबुज करू लागले, पोरगा हातातून गेला आहे. सावित्री ऐकायची, पण स्वीकारायची नाही. माझा मुलगा वाईट नाही. सावित्रीला आता झोप येईना. रात्री छपराकडे बघत ती एकच विचार करत बसायची, मी कुठे कमी पडले? पण लगेच दुसरा विचार यायचा, नाही, माझा मुलगा चांगलाच आहे. परिस्थिती वाईट आहे, ती स्वतःलाच समजावत होती. अर्जुन आता घरीच होता. काम नाही, अभ्यास नाही, ध्येय नाही. सकाळी उशिरा उठायचा, दुपारपर्यंत झोप, संध्याकाळी बाहेर. सावित्री शेतात राबायची. मजुरी करून आलेले पैसे ती हातात धरून मोजायची. भाजी घ्यायची की औषध, वीज भरायची की घर भाडं. पण अर्जुनला पैसे लागले की कधीही नाही म्हणत नसे. आई मित्रांसोबत बाहेर जायचंय, ती न विचारता पैसे द्यायची. अर्जुन ज्या मित्रांसोबत बसत होता ते कोणीही काम करणारे नव्हते. दारू, जुगार आणि हळूहळू वाईट धंदे. पहिल्यांदा अर्जुन फक्त बघणारा होता, मग सहभागी झाला आणि मग सवयी लागल्या. एक दिवस तो घरी उशिरा आला, डोळे लाल, तोंडातून दारूचा वास. सावित्री थांबली. तिने पाहिलं, पण काहीच बोलली नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, जेवायला बस. तिथेच दुसरी मोठी चूक झाली. गावात लोक बोलायला लागले, सावित्रीचा मुलगा आता नीट राहिला नाही, आईचं ऐकत नाही, उद्या परवा मोठं काहीतरी घडेल. सावित्री कानावर हात ठेवून ऐकायची, पण मनाने मान्य करायची नाही. लोकांना काय माहीत, माझा अर्जुन चांगलाच आहे. एक संध्याकाळी गावात गोंधळ झाला. पोलीस गाडी आली, लोक जमले. सावित्री धावत बाहेर आली. तिने पाहिलं, अर्जुन पोलीस गाडीत बसलेला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हे काय झालं माझ्या पोराला? अर्जुनवर आरोप होता, चोरीत सामील होण्याचा. सावित्री रडत रडत पोलिसांच्या पाया पडली. साहेब,
माझा मुलगा असा नाही. पहिल्यांदाच चूक झाली असेल. अर्जुन शांत उभा होता. डोळ्यात पश्चाताप नव्हता, पण भीती होती. सावित्रीने उधार घेतलेले पैसे वकील नेमला. अर्जुनला जामीनवर सुटला. गावात बदनामी झाली. लोक बोटं दाखवू लागले. घरी आल्यावर सावित्री कोसळली. ती अर्जुनसमोर बसली. का रे, मी तुला कमी दिलं का? अर्जुन चिडला. तुला काय कळतं आई? आजच्या जगात पैसे हवेत. सावित्री गप्प झाली. ती रडली, पण तरीही म्हणाली, ठीक आहे, पुढे असं करू नकोस. आणि अर्जुनला कळून चुकलं. आई कधीच कठोर होणार नाही. या घटनेनंतर अर्जुन आणखी बिघडला. दारू वाढली, राग वाढला, घरात वाद सुरू झाले. पहिल्यांदा त्याने आईवर आवाज चढवला. नंतर दरवाजा आपटला आणि एक दिवस त्याने आईकडून पैसे हिसकावले. सावित्री हादरली. तिने पहिल्यांदा मनात मान्य केलं, माझ्याकडून चूक झाली आहे. त्या रात्री सावित्रीला झोपच आली नाही. तिला अर्जुन लहान असतानाचे दिवस आठवले. तिने कधीही शिक्षा दिली नाही, शिस्त लावली नाही, चुकीला चूक म्हटलं नाही. तिने फक्त प्रेम दिलं, पण दिशा दिली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या मायेनंच माझ्या पोराचं आयुष्य बुडवलं का? 2 दिवसांनी अर्जुन घरी आला नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली. अचानक दारावर जोरात ठोके. सावित्रीने दार उघडलं. समोर पोलीस. तुमचा मुलगा एका मोठ्या गुन्ह्यात अडकला आहे. सावित्री खाली बसली. आता ही चूक फक्त आयुष्यावर नाही, भविष्यावर भार पडणार होती. सावित्रीला पोलीस स्टेशनचा उंबरठा आता ओळखीचा वाटू लागला. ती आत गेली. हात थरथरत होते. डोळे सुन्न झाले होते. समोर बसलेला पोलीस अधिकारी तिला शांतपणे म्हणाला, तुमचा मुलगा आता लहान चूक करत नाही, तो गुन्हेगारी खोल अडकत चाललाय. सावित्रीला काहीच ऐकू येईना. पोलीस फाईल उघडली. अर्जुन एका टोळीसोबत दरोड्याच्या कटात सहभागी होता. तो शब्द दरोडा सावित्रीच्या कानात घुमत राहिला. साहेब, माझा मुलगा असा नाही, तो फक्त भरकटला आहे. पोलीस अधिकाऱ्याने खोल श्वास घेतला. आई म्हणून तुमचं बोलणं बरोबर आहे, पण कायद्याला भावना समजत नाही. अर्जुनला समोर आणलं. हातात बेड्या, डोळ्यात गर्व, ओठांवर हलकी हसू. सावित्रीला ते पाहून अजूनच धक्का बसला. अर्जुन, हे काय केलंस? अर्जुन शांतपणे म्हणाला, मला काय फरक पडतो? तू आहेस ना, वाचवशील. त्या वाक्याने सावित्री आतून तुटली. त्या क्षणी सावित्रीला सगळं चुकलं, कळून चुकलं. तिनेच अर्जुनला शिकवलं होतं की चूक झाली तरी आई आहे, पण तिने कधीच शिकवलं नव्हतं चुकीची शिक्षा काय असते. तिच्या डोळ्यासमोर सगळं आयुष्य फिरून गेलं. पोलीस म्हणाले, तुम्ही साक्ष द्याल तर गुन्हा सिद्ध होईल. सावित्रीच्या हातात कागद दिला. एक सही आणि अर्जुन तुरुंगात. ती थरथरत उभी होती. अर्जुन ओरडला, आई, तू असं नाही करू शकत. सावित्रीच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज कठोर होता. आज मी आई नाही, आज मी तुझं भविष्य वाचवते. ती घरी आली. घर शांत होतं. भिंती साक्षीदार होत्या. तिने अर्जुनचा फोटो हातात घेतला. देवा, उशीर का होईना, पण मला योग्य निर्णय घेण्याची ताकद दे. तुरुंगात अर्जुनला पहिल्यांदाच आईशिवाय जग अनुभवायला लागलं. कोणी माफी करणारं नव्हतं, कोणी लाड करणारं नव्हतं. पहिल्यांदा त्याला भीती वाटली. रात्री तो एकटा बसून रडला. आई नसती तर आज इथे नसतो. पण लगेच दुसरा विचार, ती माझ्याविरुद्ध का गेली? त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. गावात सावित्रीवर टीका झाली. आईनेच मुलाला आत टाकलं. ती ऐकायची पण बोलायची नाही. तिला माहीत होतं, ही शिक्षा मला भोगावीच लागेल. तुरुंगात एक वृद्ध कैदी अर्जुनशी बोलला. तुझी आई तुला सोडून गेली नाही, तिने तुला वाचवलं आहे. हे शब्द अर्जुनच्या मनात खोल बसले. तुरुंगाच्या भिंती उंच होत्या, पण अर्जुनला वाटत होतं खरं कारागृह त्याच्या मनात आहे. पहिल्यांदाच त्याला स्वतःशी बोलायला वेळ मिळाला होता. पूर्वी वेळ वाया घालवणारा अर्जुन आता प्रत्येक मिनिट मोजू लागला. सकाळी उठायचा, कामावर जायचा, रात्री दमून झोपायचा. पहिल्यांदा त्याला जाणवलं, आई रोज असंच जगत होती. तोच वृद्ध कैदी रघुनाथ काका अर्जुनशी रोज बोलू लागला. आईचं प्रेम मऊ असतं, पण कधी कधी कठोरपणा हाच औषध असतो. रघुनाथ काकांनी अर्जुनला पुस्तक वाचायला सवय लावली. त्याच्या हातात एक वही दिली. लिही जे मनात आहे ते. पहिल्या पानावर अर्जुनने लिहिलं, आई, मी तुला गृहीत धरलं. तू माझ्यासाठी सगळं माफ करशील असं समजत राहिलो. लिहिताना त्याचे हात थरथरत होते. डोळ्यात पाणी होतं.
दुसरीकडे सावित्रीचं आयुष्य अजून कठीण होत चाललं होतं. लोक बोलत होते, काम मिळवणं अवघड झालं. ती एकटीच त्या जुन्या घरात राहत होती. रात्री अर्जुनच्या खोलीत जाऊन ती त्याचे कपडे हातात धरून बसायची. माझ्या कठोरपणाला तू कधी माफ करशील का रे? एक दिवस सावित्रीला पत्र आलं अर्जुनचं. तिने थरथरत उघडलं. आई, मी तुझ्यावर रागावलेलो होतो, पण आता कळतंय तू मला सोडलं नाहीस. तू मला सावरायला सोडलंस. सावित्री रडली. पहिल्यांदा तिच्या डोळ्यात दुःखाबरोबर आशा होती. तुरुंगात अर्जुनने शिक्षण पूर्ण केलं. कामात प्रामाणिकपणा ठेवला. अधिकारांचं लक्ष गेलं. हा मुलगा बदलतोय. 6 महिन्यानंतर सावित्री भेटायला आली. दोघं समोरासमोर बसले. काही क्षण शांतता. मग अर्जुन उठून म्हणाला, आई, मला माफ कर. सावित्रीने हात पुढे केला. उशीर झाला होता, पण आता नाही. अर्जुनला चांगल्या वागणुकीमुळं लवकर सुटका मिळाली, पण बाहेरचं जग त्याची वाट पाहत होतंय. संशय, तिरस्कार, अविश्वास. अर्जुन तुरुंगातून बाहेर आला, पण स्वातंत्र्य सोपं नव्हतं. दार उघडं होतं, पण रस्ते बंद वाटत होते. गावात पावलं टाकताच लोकांचे डोळे त्याच्यावर खिळले. लोक कुजबुजले, तोच आहे का हा? तोच आहे का तो? काही दूर झाले. काहींनी तोंड फिरवलं. काम शोधायला गेला, पण सगळीकडे एकच उत्तर, आम्हाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस नको. अर्जुन निराश झाला. सावित्री रोज सकाळी म्हणायची, कोणी स्वीकारो न स्वीकारो, मी तुझ्यासोबत आहे. पण यावेळी ती त्याला वाचवत नव्हती. ती त्याला समोर जाण्याची ताकद देत होती. अर्जुनने ठरवलं, कोणी साथ देत नसेल तर मी स्वतः निर्माण करेन. तो छोट्या कामापासून सुरुवात करू लागला. शेतमजुरी, विटा उचलणं, दिवसभर घाम. लोक पाहत होते. पहिल्यांदा त्यांनी विश्वास ठेवला नाही, पण अर्जुन थांबला नाही. महिन्यानंतर गावात चर्चा बदलली. तो खरंच बदललाय. मेहनत करतोय. एक शाळा होती जिथे मुलं भरकटत होती. अर्जुन तिथे बोलायला गेला. मी चुकीचा मार्ग चाललो, पण शिक्षा नसती तर आज जिवंतही नसतो. मुलं ऐकत होती. सावित्री आजही त्याच घरात होती, पण आता डोळ्यात भीती नव्हती. ती अर्जुनला म्हणाली, पूर्वी मी तुला वाचवण्याच्या नादात तुझं नुकसान केलं. अर्जुन तिच्या पायाशी बसला. आई, तुझी ती कठोरता माझ्यासाठी वरदान ठरली. अर्जुनला उमगलं. आईची चूक ही नव्हती की तिने प्रेम केलं. आईची चूक ही होती की तिने योग्य वेळी नाही म्हटलं नाही. आणि तिचा सर्वात मोठा शहाणपणा हा होता की तिने उशिरा का होईना हो म्हणायला थांबवलं. एक दिवस अर्जुन गावात भाषण देत होता. तो म्हणाला, आईचं प्रेम अमर्याद असतं, पण शिस्त नसलेलं प्रेम आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. सावित्री दूर उभी होती. डोळ्यात अश्रू, पण हृदयात समाधान. शेवटचा संदेश होता. आई-वडिलांनी मुलांना फक्त वाचवू नये, कधी-कधी वास्तवाला समोर जाऊ द्यावं. कारण प्रत्येक वेदना शिक्षण असते. काही वेदना आयुष्य घडवतात.